अगं ती सगुणा गेली बघ. आपल्याला बघायचंय ना तारा दूध कसं घेते. चल लवकर उठ. राणीसा, सगुणा ग, हे सगळं कशाला घेऊन आली आहेस? आमची खरंच खायची प्यायची इच्छा नाहीये, राहू दे. असं म्हणून कसं चालत? काय बी खाऊ नाही वाटलं तरी आतल्या जीवाला उपाशी नाही ठेवायचं. घ्या दूध घ्या. अगं अहो बसा म्हणले ना, बसा खाली, बस. दूध घ्या. नुसतं बघत राहून संपायचं नाही ते. लावा तोंडाला आणि प्याला संपल्यावरच बाजूला करायचं बरं. खरंच नको आम्हाला. अहो म्हणलं ना व, आतला जीव भुकेला हाय, त्याच्यासाठी घ्यायचं. घ्या. घ्या. धाकल्या बाई साहेब, आज हे दूध घेतले असते तर अनर्थ घडला असता. म्हणजे जी म्हणजे दुधात मांजरीने तोंड घातलं होतं. आम्हाला आत्ताच समजले, तशाच धावत आलो आम्ही. पण वाड्यावर मांजर हायतच कुठं? मला तर कधी दिसलीच नाही. हो, म्हणजे कुठून आली कशी आली ते ठाऊक नाही, पण आहे मांजर आमच्याकडे. म्हणजे 2च दिवसांपूर्वी आम्ही गडाखालून मागवलीये. असू दे. दूध खराब होतं एवढंच बास आहे ना, बाकी चौकशी कशाला? धाकल्या बाईसाहेब, कौतुक वाटलं तुमचं. ऐन वेळेला आमच्या जीवाची काळजी करून धावून आलात. सगुणा, आता हे सारं असंच असू दे. आम्हाला सदरेवर जायचंय, उशीर होतोय. थांबा राणीसाहेब, मी दुसरं दूध घेऊन येते. नाही नको, दूध आम्ही संध्याकाळी घेऊ. आता फक्त न्याहारी करू. सदैव सगळे खोळंबले असतील. येतो आम्ही. चला आम्ही निघतो. हा,
लगता है देर लगेगी इसे। कमबख्त किसी ने देख लिया तो पूरा काम चौपट हो सकता है। कब तक चलेगा ये दौर पता नहीं। कठपुतली बन गए हम। ये काम बग, जीनत और औरंगजेब नचाते रहेंगे हमें। बस हो गया अब। जल्द ही इस माजरे को सुलझाना है। बस आज की नौटंकी बामुराद हो जाए तो बेहतर होगा। वसू, अगं काय गरज होती तुला नसता उपद्व्याप करायची? त्या ताराला काही झालं नसतं. फक्त तिचं ते बाळ. त्या बाळालाही काही होणं आम्हाला नाही आवडणार. अगं वसू, तू रेडी आहेस का? तुला तुझं इथलं स्थान बळकट करायचंय. पण त्यासाठी 1000 मार्ग आहेत. आहेत ना, आहेत. पण हे बाळ त्या मार्गातला सगळ्यात मोठा अडसर आहे. तुला कळत कसं नाही ग वसू? आम्हाला कळतंय माई. आतापर्यंत आम्हाला वाटत होतं की हाच एक मार्ग आहे, म्हणून तर आतापर्यंत साथ दिली ना तुझी. पण आम्हाला आत्ता जाणवतंय हे चुकीचं आहे. आणि फक्त चुकीचं नाही तर हे पाप आहे. आणि हे पाप आम्ही करणार नाही. तुला हे करावंच लागेल. उद्या हे बाळ या राज्याचे उत्तराधिकारी बनेल. मग तुझं काय? त्याचा विचार करू, पण त्यासाठी हा मार्ग नाही पत्करणार. आणि काहीही झालं तरी तो राजांचा अंकुर आहे. आणि माई, आम्ही एक स्त्री आहोत. आम्ही स्वतःला ताराच्या जागी ठेवून पाहिलं आणि मग वाटलं नाही, हे आमच्याच्याने नाही होणार. वसू, अशी भावनिक होऊ नकोस. ती तारा सुद्धा भावनांना जास्त थारा देत नाही. तिच्या फक्त कर्तव्यांचा विचार करते ती. आणि तू सुद्धा तुझं फक्त कर्तव्य बघ. एक स्त्री म्हणून आमचं कर्तव्य आहे की आम्ही आमचं वात्सल्य मारणार नाही. आम्हाला तारा इथे नकोय, आमचं स्थान हवंय, आम्हाला आई व्हायचंय सारं मान्य. पण त्यासाठी इतकं टोकाचं आम्ही कदापि वागणार नाही. आपने हमें याद फरमाया और हम हाजिर हो गए, लेकिन आप है कि कुछ बात ही नहीं कर रहे हैं. बोलने के लिए लफ्ज इकट्ठा कर रहे हैं, पर हम जो कहना चाहते हैं वो कहने के बाद हम जिंदा नहीं रहेंगे, बस यही डर है हमें. क्या? पर ऐसा क्यों? कौन मारना चाहता है आपको? आप. जी, बेशक आप हमें मार ही डाले, पर क्यों? बताते हैं. मरने से पहले आप हमारी आखिरी ख्वाहिश सुने. अगर आपके हाथों हमें मौत आती है तो हमें जन्नत ही हासिल होगी. हम चाहते हैं कि आप हमारी कब्र खोलें, जहां हमारी पहली मुलाकात हुई थी. पहले क्या कहना चाहते हैं साफ साफ कहिए.
शहजादी साहिबा, हम आपसे बेइंतहा मोहब्बत करते हैं, निकाह करना चाहते हैं हम आपसे, पर हम ये भी जानते हैं कि हमारी हैसियत क्या है। इसीलिए इस गुस्ताखी की बदौलत आप हमें सजाए मौत बख्श दीजिए। शहजादी साहिबा, खंजर आपके हाथ में है, आप जो भी फैसला करेगी वो सर आंखों पर। हमें ऐसे घुट घुट के नहीं जीना, मार दीजिए आप हमें। हमने गुनाह किया है, उसकी सजा मिलनी चाहिए। आलमगीर को इत्तला करनी ही पड़ेगी। कोकणोबा अहो आजचा डाव थोडक्यात हुकला बघा। त्या कर्तब खानाचा आडवा केला, पर लूट म्हणावी तशी घावलीच नाही। आपण हल्ला करणाऱ्याची कुणकुण त्यासनी पहिलीच लागली असावी। अहो समदा खजिना रात्रीत गायब केला तिनं। काय बहिरजी, मोहीम मारून आलाय समन? आमच्या तलवारी मोहीम मारण्यासाठीच आहेत, मिरवणुकीचे खेळ करण्यासाठी नाहीत। काय खेळ खंडोबा करताय ते दिसतंयच की। अहो मोहीम जिथून आलो म्हणताय, लूट कुठं आहे? अहो जाधवराव, प्रत्येक मोहिमेत लूट मिळालीच पाहिजे असं आहे का? अहो त्यांनी यश मिळवलंय हे महत्वाचं नाही का? पण लूट नाही तर खजिना कसा भरायचा पंत? ह्या असल्या मोहिमेवर खर्च करणं परवडणार आहे का स्वराज्याला? त्याचा विचार तुम्ही नका करू, त्यासाठी सरसेनापती मुख्तार आहेत। मोहिमेची जोखीम त्यांची। हो जाधवराव, हो कशा पाहिजे एवढं तंतंत आहे? हक्क विचारतो। मोहीम मारून आले, लूट कुठं आहे? कुठं दिसेना, आहे कुठं? असं होय? अहो लुटीव डोळा ठेवून मोहीम मारायला आम्ही लुटारू थोडीच आहे। राणी साहेब, कसला विचार करतात? विचार करतो आहोत गेले कित्येक दिवसांचा। त्या दिवसात काय गमावलं, काय मिळवलं? सारा तळेबंद जोखावं म्हटलं तर काळाच्या पटलावर कितीतरी पाऊल खुणा उमटतील। हो ना, आबासाहेबांचं स्वप्न तितक्याच तोलामोलानं सावरणं सोपं नव्हतं। काही निर्णय चुकले, काही वर्मी बसले, पण आपण स्वराज्याच्या विचारांपासून कधी बाजूला हटलो नाही। चुकलेले निर्णय याच तत्वांच्या ऐरणीवर पुन्हा घासून सुरळीत केले। पण मात्र एका गोष्टीचा आनंद राजे आणि अभिमानही आहे। हे सारं गमावण्याची वेळ आली तरी कुठल्याही क्षणी आपण रयतेचा विश्वास मात्र नाही गमावला। तो विश्वासाचा पायाच आपल्याला पुन्हा भरारी घेण्यासाठी नवी उमेद ठरला।
हे सारं आत्ता का आठवावं असं वाटलं? राजे, त्या प्रत्येक क्षणाची उजळणी सतत व्हायला हवी. आभाळ हाताशी आलं तरी आपले पाय मातीचे आहेत ही जाणीव सतत मनाशी असायला हवी. विश्वासाची माणसं सोबत आहेत ती जपायला हवी. आता हेच बघा ना, आभाळात दररोज चंद्र असेलच असं नाही. स्वतःच्या कोशात गुर फटत अगदी अमावास्येला तो पूर्ण हरवून जातो. पण म्हणून चांदण्या त्यांचं लुकलुकणं थांबवत नाहीत. चंद्र नसला तरी आपल्या परीने ते प्रकाश देत राहतात. विशाळगडाची आठवण येते. हो, छत्रपतींचं सरसेनापती आहोत आम्ही, आणि छत्रपतींची वंजळ एवढी भरलेली आहे की तिथं कोणाला बी कशाची बी दादात नाही पडायची. हे असलं सांगून तुमचं अपयश झाकशीला तुम्ही. तुमच्या मोहिमेवर भरमसाठ खर्च होऊन खजिना तळ गाठायला लागलाय. हे काय आम्हाला परवडायचं नाही. होय, अहो ते मुघली सरदार कर्तब खान रयतेच्या तोंडचा घास पळवत होता. तेव्हा याच रयतेच्या हक्काचा खजिना रितावत होता. ते नाही दिसलं तुम्हाला? आम्ही त्या खानाला चेचला, रयत निर्धास्त केली. आता उद्यापासून रयतेची आमदनी वाढेल, शेत सारा गोळा होईल. तवा जाऊन स्वराज्याचा खजिना भरत. ही रीत असती राजकारणाची, व्यवहाराची. अहो लूट हा फक्त पर्याय आहे, खजिना भरायचा मार्ग नव्हे. अगदी बरोबर संताजीराव. जाधवराव, प्रत्येक वेळी लुटीच्या जीवावर रयतेस ऐत खाऊ नाही बनवता येत. म्हणून तर छत्रपतीने लुटीपेक्षा रयत सक्षम कशी होईल हे मोलाचं मानलं. पर त्या अर्धवट माहिती घेऊन मांडणाऱ्या माणसाला कसं पटवून द्यायचं? ह्यो तुमचा दांडगाव आहे म्हणून तुम्ही म्हणाल ते खपत. आमच्या मोर जे काळं बिर दिसतंय ते महाराजांच्या मोर आणल्या बिगर आम्ही गप्प बसणार नाही. तिथे आज आपण नाही आहोत. अगदी चंद्रासारखं गायब आहोत तिकडून. पण तिथे असे काही नक्षत्र आहेत जे आपल्या परीनं प्रकाश देत आहेत. कारभार अगदी चोख सांभाळतायत. खूप उपकार आहेत त्यांचे या मराठी दौलतीवर. तरीही तिथे आपली कमतरता जाणवत असणारच, आणि त्याचे जे परिणाम होतील ते लगेच दिसूनच येतील असं नाही. देव करो आणि तिथे सारं सुरळीत असो.